दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असं शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं। यापासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का यावर चर्चा सुरू झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हे विलिनीकरण होण्याची शक्यताही वर्तवली जाते। याच पार्श्वभूमीवर मुंबईत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जाते। पण खरंच आगामी काळात काका पुतण्या हे एकत्र येऊ शकतात का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहताय माय महानगर। शरद पवार यांनी अलीकडेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निर्णय प्रक्रिया किंवा धोरण ठरवण्यात सहभागी होत नाही असं सुतोवाच केले होते। त्यामुळे आता आमच्या गटाला अजित पवारांसोबत जायचं असेल तर त्याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं सांगत पवारांनी सर्व सूत्र नवी पिढीच्या हाती सोपवली। त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे। पक्षाच्या महाराष्ट्र युनिटने या बैठकीला हजर राहण्याचे आदेश पदाधिकारी आणि जिल्हा समन्वयकांना दिले आहेत। अशात विलिनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते। मात्र असं असलं तरी खुद्द शरद पवार गटातील एक गट अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी उत्सुक आहे। त्यामुळे या चर्चांना अधिकच जोर आलाय। आता पाहूया शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याबाबत मागील काळात काय घडलं होतं। पक्षातली आणि कुटुंबातील ही फूट मोठी होती। नेहमी एकत्र असणारं पवार कुटुंब या काळातल्या दिवाळीला पहिल्यांदा एकत्र नव्हतं। शिवाय अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवल्यापर्यंत आणि सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध लोकसभेला सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढवण्यापर्यंत ही फारकत होती। त्यावेळेस कुटुंबांतर्गत म्हणता येतील अशा प्रकारचेही आरोप प्रत्यारोप झाले। दुसरीकडे ज्या सहकाऱ्यांना राजकारणात आणण्यापासून ते प्रस्थापित होण्यापर्यंत शरद पवारांनी सगळं केलं, त्या सगळ्यांना निवडणुकीत पाडा किंवा धडा शिकवा असा प्रचार करण्यापर्यंत पवारांना जावं लागलं। लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांच्या काळात जसा प्रचार झाला तो पाहिल्यावर ज्यांना राष्ट्रवादी मधील फूट खरी आहे हे पटत नव्हतं, त्यांनाही ते खरं आहे हे पटलं। मात्र लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर स्पर्धेव्यतिरिक्त नियमित व्यवहार सुरू झाले आणि त्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये या दोन्ही गटांमधील वाढू लागलेली जवळीक पुन्हा चर्चेचा विषय बनली। त्यानुसार गेल्या महिन्यात अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा साखरपुडा झाला। त्यावेळेस निवडणुकीच्या काळात वेगळं दिसलेलं पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं। पूर्वी एका मंचावर न येण्याचा प्रयत्न करणारे अजित पवार आणि शरद पवार गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सार्वजनिक मंचावरही एकत्र आले। उदाहरणार्थ 21 एप्रिलला पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात एका मंचावर आले। त्यावेळेस त्यांच्यात एक बैठक झाल्याची चर्चा बराच काळ होती। त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला पुन्हा एकदा दोघे एकत्र आले। शरद पवार अध्यक्ष आहेत आणि मी विश्वस्त आहे, त्यामुळे एकत्र यावंच लागतं असं स्पष्टीकरण त्यावेळी अजित पवारांनी दिलं। नुकताच वायबी चव्हाण सेंटर येथे राज्य सहकारी बँकेचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाच्या मंचावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली। दरम्यान शरद पवार आणि अजित पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विविध कार्यक्रम आणि व्यासपीठांवर एकत्र दिसत आहेत। अनेक जिल्हास्तरीय बैठकांमध्येही काका पुतण्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले। शरद पवारांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावनाही उघडपणे बोलून दाखवली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हे विलग झालेले हे दोन्ही गट एकत्र येतील आणि नवं समीकरण पाहायला मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।